तर औषधं वगैरे दिले, सगळे दिले. रात्री पण त्याचा ताप काय उतरतच नव्हता. खायला लागला बघा इथे येऊन हॉस्पिटलमध्ये. बापरे होय, काय चाललंय बरं? बरं वाटतं बाई. तर फायनली आम्ही आलो आता घरी बोईसरला, म्हणजे या घरी, कारण की तेवढ्या सुट्ट्या पण काढल्या होत्या आणि बाळ पण खूप आजारी पडलं. म्हणजे त्याला 10 दिवस झाले कंटिन्यू फिवर वगैरे आहे. 2 ठिकाणी हॉस्पिटलला घेऊन गेला, अँटीबायोटिक वगैरे दिल्या. बट हा अँटीबायोटिक काहीच औषध पित नाही, कारण मी वॉमिटिंग करून टाकतो. मग याच्या पोटात गेलं तरच त्याला इन्फेक्शन कमी होईल ना. सो काहीच घेत नाही. पण मी कसं थोडं थोडं करून अशी बॉटल समजून गेली मला त्याला देऊन असं झालं. आणि टेम्परेचर पण रात्री खूप होतं. रात्री आम्ही जवळपास 5-6-5:30 जागी होतो ना तिथून. औषध देऊन सुद्धा ताप उतरत नव्हता. आणि मग सकाळी म्हणजे एवढे दिवस झाले मी त्याला कधीच टेम्परेचर वगैरे त्या गोष्टी, सर्दी पण होऊ दिली नाही. पण आता सध्या व्हायरल चालू आहे, सगळीकडे पसरते. सगळ्यात पहिले प्रीतमला झालं होतं व्हायरल, त्यानंतर मला झालं, त्यानंतर बॉबींना झालं, कारण आम्ही त्यांच्याकडे होतो म्हणून. त्यानंतर बॉबीच्या मम्मींना, आणि मग रोहितला आणि कोकोला तर चालूच आहे. तर हॉस्पिटलला पण घेऊन गेलो. काल कोमल आणि मी गेलेलो हॉस्पिटलला, विरारलाच घेऊन गेलेले, रोहितला पण आणि याला पण. तर औषधं वगैरे दिले, सगळे दिले. रात्री पण त्याचा ताप काय उतरतच नव्हता. आता बोईसरला परत एकदा मी चाइल्ड स्पेशलिस्टला दाखवणार आहे. मला काही येता येणार नाही, मग पप्पांना घेऊन प्रीतमला जावं. येता येणार नाही, आणि प्रीतमचं सुद्धा खूप पेन होतंय त्यांना पण. सो मी कोमलच्या घरी असताना त्यांना 2 सलाईन दिल्या होत्या, प्रीतमला इंजेक्शन दिलेले. बट आता पण त्यांना सहन होत नाही. मग पप्पांना कॉल केला, प्रीतमला कुठेच जाता येत नाही. तर पप्पांना फोन केला. पप्पांना बोलले की तुम्ही लवकर या, मी मेडिकलमधून काही सामान घेऊन यायचं आहे. आता पप्पा येतील सामान घेऊन. कोको झोपलेला होता, तोपर्यंत मी पटापट जेवण वगैरे बनवलं आणि प्रीतमला सगळ्यात पहिले जेवण दिलं, कारण त्यांना टॅबलेट घ्यायचे असतात. आणि कोकोसाठी शिरा बनवला, पण तो काही खात नाही, कारण त्याच्या तोंडाला चव नाही आहे बिलकुल पण. त्याच्यामुळे मी थोडं त्याला पिस्ता मिल्क दिलं प्यायला, म्हणजे घरीच बनवलं होतं मी पिस्ता दूध. आणि ते थोडंसं पिलं त्यांनी 4-5 चम्मच. पण मग खाणं गरजेचं, कारण औषधं पण चालू आहे ना. पुन्हा तोंडात गोंड धरली, खाऊन घे ना. हा, माझ्या बाळाचा चेहरा वगैरे कसं झालं. ई बाई पपोई काय करत नाही बाई. पप्पा आलेत कोकांगला घ्यायला, भेटायला. तुला काय आणलं काय आणलं बाय. पप्पांनाच मग मेडिकल मधून औषध वगैरे आणायला लावलंय, काय आणलं. कारण मला काही जाता येत नाही, गाडी चालवता येत नाही मला. तापाला तुला तापाला बाईला. बाबा 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 काय नाव नाही केले अजून. त्याला ताप होता रात्री, हा ना. खूप ताप होता. तापच उतरत नव्हतं रात्री बिलकुल पण. एकच औषध होतं. अजून पण ताप येते. फक्त वरती करायचं पप्पा, पहिले मी चेक करून पाय धरायचा आणि वरती करायचं. थर्मामीटर मागवलंय ना, चेक करून सगळ्यात पहिले. आमचे थर्मोमीटर सगळे अलिबागला राहिलेत. 2 आहेत माझ्याकडे. हो, मी म्हणलं ते आई घरी ते आणलं. नाही इथं लागत राहतं ना कंटिन्यू. तुला आणि याला पण कंटिन्यू लागलच, तर इकडच्या घरी तिकडच्या घरी पाचवीला जाते. पिल्लू इकडे ये. ते ताप ताप ताप. कुकू कुकू. मी हाताने धुतले, काही नाही धुतले. मी हात धुतले नाही. रात्रभर किती उलट्या झाल्या त्याला, 3-4 वेळा उलट्या झाल्या. थांब. ए थांब पिल्लू, थांब. पप्पा दाबून ठेवा असं. ताप आला तता का पाहू देते. तता आला का ताप आला. अरे दाबून होते दाबून. थांब पिल्लू. काय? ताप नाही पण. उतरला असं नाही. आता किती 8:30ला. 8:30ला औषध दिलंय. थांब पिल्लू, 1 मिनिट थांब राजा. कोकोचं सध्याचं सगळ्यात फेवरेट फ्रूट म्हणजे ड्रॅगन फ्रूट आहे. आणि तसं टेम्परेचर वगैरे पण आहे, थोडं पेशी कमी जास्त प्लेटलेट्स होऊ शकतं. तर अजून काही टेस्ट केलं नाही, पण त्या अगोदरच त्याचं डाएट मी चालू केलं आहे प्रॉपर. थोडं 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 देते है ना. सकाळी पिस्ता मिल्क दिलं होतं, घरीच बनवलं होतं. आता ड्रॅगन फ्रूट देते. थोड्या वेळानं त्याला मी आता खायला चपाती आणि दूध किंवा मग खिचडी वगैरे मूग डाळीची बनवते. ड्रॅगन फ्रूटचे असे भरपूर सारे फायदे आहेत शरीरासाठी, त्याच्यामुळे मी याला चालू केलं आहे. आणि किवीसुद्धा आणून ठेवलं आहे ऑलरेडीच.
म्हणजे अजून टेस्ट झालं नाही त्याच्या काही. आज 10:30 वाजता अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांकडे. जेव्हा घेऊन माझे पप्पा येणार आहेत माझ्यासोबत, मग आम्ही 2 जण जाणार आहोत आणि बघू काय बोलतात डॉक्टर. कारण की ऑलरेडी 10-12 दिवस झाले टेम्परेचर आहे. मग कदाचित सांगू शकतात लॅब टेस्ट करायला. पिलो शोना आ व्हेरी गुड. आजारी तर मग बघा ना कोको किती शांत बसला एकदम. हे सोफ्यावर तर तू असं कधीच बसणार नाही. हो खाली एकदम मी मोठ्या मारेन, हे मोठ्या कर. बाळासारखा एकदम. झोपेतनं उठलाय तसं असंच बसलेलं आणि टीव्ही बघतोय. मोठ्या बाळासारखं. ते पण हे वाटी घेऊन बसले, वाटी घेऊन. त्याला पिक्चर पाहताना पॉपकॉर्न खातो ना तसं आणून देते मला पॉपकॉर्न. पण मी याला फ्रुट्स खाऊ घालते. काय रे कोको पॉपकॉर्न खायचं आहे तुला? दा दा. आणि स्वतःला नख किती मारून घेतले ते पण बघून घ्या बघा. इथे नाकावरती झोपेमध्ये खाजून त्याचे नख कापायचे आहेत मला, पण मगाशी मला आठवणच नाही राहिली. जाऊ दे आता. आज झोपलं, आज नाही उद्या सकाळी झोपल्यावर काप. रात्रीचं नाही कापायचे नका. ताप उतरत नव्हता पण आता नाही आता दवाखान्यात घेऊन जावे तरी पण. हा लगेच कारण करू नको. मला कसं पप्पा येतायत ना, पप्पा मला गाडी नाही चालवता येते त्यामुळे, नाहीतर मग मी आलो असतो. येतायत मग स्कूटीवर जाऊ आम्ही दोघं. पप्पाला काय आपली मोठी गाडी येत नाही. त्याच्यामुळे याला कॅप वगैरे लावून घेऊन जावं लागेल, बाहेरचा वारा नाही लागू द्यायला. हो है ना मम्मा? शोनो पप्पांना आज इकडेच बोलव जेवायला मग. दा. झालं कोकोची आंघोळ मस्त आणि कोकोचा ताप पण आता बरा आहे थोडासा. आणि पप्पा पण आले आहेत, पप्पा खेळतायत मस्त त्याच्यासोबत. पप्पाच घेऊन जाणार त्याला दवाखान्यात 10:15 हो 10:30 जायचंय. तो बाबांसोबत खेळणं चालू आहे त्याच्या. कोको ये 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 आता टेबल खालून जाणार आहे का हो महाराज? कोको कोको अरे वा. आणि बाकी पण आम्ही करा. हो एकच पाहिजे कोणतरी. हो ना कोणीतरी एक पाहिजे. आता कसं मला पण नाही उड्या मारतायत त्याच्यासोबत, त्याच्यामुळे म्हटलं चला बाबा आले ना बस. मग त्याला करमलं. खेळायला आले तर ताप पण नाही त्याला बघा आज. कोणतरी काय पाहिजे रात्रीचे 4:30. सॉरी संध्याकाळचे. हो का? कुठे आलो आपण? तुला इंजेक्शन घ्यायचं इंजेक्शन नाही घ्यायचं ना पिल्लू? खायला लागलं बघा इथे येऊन हॉस्पिटलमध्ये. बापरे होय काय चाललंय बरं? कोको काय खेळतो तू? हा ना आधी टाकली तर त्यांना अजून उचडलंय सगळं. अरे अंगावर नको, उडी लागेल त्याला. किट्टू दादा खाऊन खाऊन खेळायचं, खाऊन खाऊन. ये इकडे चल एक घास खा. चल लवकर. कोको बघ एक घास खाऊन खेळतो कसं. हा व्हेरी गुड. कोकम चल तुझी बारी आता. चल कोकम एक घास खायचं. चल लवकर. कोकम चल. ऐ चल पिल्लू इकडे ये. असं लोटायचं नाही. त्याला वाटतं त्याच्या एवढंच येते. तो त्याचं खुळखुळ चोरलेलं पहिलं चोरलेलं आहे का नाही? तो अजून दिलं नाही. भिंगरी आणलं का? हो का? तुला आणलं मक्की आणली दाखव चला मग दाखव. दाखव. योगा चालू कोकाचा योगा. कोणत्या बॅग मध्ये? त्या बाय परत योगा त्या बाय. मोबाईल द्या दादाला.
काय चालू आहे? हं? काका. या 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 या. या 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 या. तिथं मामा काय बोलतो केस कापले तिथं दादा मामा इकडे पडला. काय आणलं किट्टू तू बाळासाठी? बापरे हे बघा उतरना बघा उतरला उतरला बघा खाली. कोकोदासाठी आणलं तू मक्खी आणली बापरे पण तू अजीव सुटेल का त्याच्यातून हे? अरे तू इथे जा गादीवर जा. हा आता वरती आहे ना हे बघा आता वर मोबाईल आणला की दादाने कोकोला मक्की पिक्चर मधली मक्की आणली म्हणून मी, हा? बोल मक्खी पिक्चर मधली मक्खी आणली. कलर सिटीची मक्खी आणली बोलतो म्हणजे त्यांच्या घरून आणली मक्की असं. पिक्चर मधली मक्खी आणली म्हणून. पिक्चर मधली नाही कलर सिटी मधली. आत्याने घेतली तुला. चल दाखव पटकन. नाही चल लागन ना आजी तेव्हा. हा असं जंप मारली. हे अशी होय. कोकणला अशी दाखवायची. कोकण घेवाय तुला मक्खी आणली असं दाखव. हळू बोल. खेळू दे चल. किट्टू दादाने बाळासाठी मक्खी आणली. चल म्हणा कोकण तुला मक्खी आणली म्हणा मक्खी पिक्चर मधली नाही हो कलर सिटी मधली का पोहोचा. पिक्चर पिक्चर नाही माहित त्याला मक्खी पप्पा पिक्चर नाही माहित त्याला माहिती कलर सिटी मधून आणली म्हणून तू ते बोलतो. हुशार बाळ आहे माझं किट्टू दादा. दोघच जय जय बाप्पा. मम्मी इकडं पूजा करत होती ना तर लगेच जय जय बाप्पा करत होती तिकडे जाऊन. तेव्हा किट्टू दादा करतो बघ. किट्टू पण लहानपणी जे जे बाप्पा करायचं ना हात जोडायचा. मग ओ प्रीतू एक व्हिडिओ कोमलने काढलेला बघा याचा असं हात वाकून हात. तुला सर्दी झाली म्हणून तू विक्स लावतो. लाव कसं लावतो डोक्याला विक्स असं असं लावतो. लाव पिल्लू विक्स कसं लावतो. हे बघा विक्स हातात घेतलाय आणि लावायचं डोक्याला लावतो. विक्स मी रोज लावते ना रात्री त्याला छातीला डोक्याला नाकाला. घे मम्मा विक्स लाव. सोनू ए राजा विक्स लाव पिल्लू. अच्छा लाव.